नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जो CHOचा आपला एक्झाम झालेली आहे, त्याचा जो पेपर झालेला आहे, त्यामध्ये जी के कसं होतं, ओव्हरऑल आपण पेपर कसा होता यावर आपण एक डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. मग त्यामध्ये GKचे क्वेश्चन कोणते आले होते, पुन्हा नर्सिंगचा जो आपला पेपर होता कंटेंट तो कसा होता, आणि जे NHM प्रोग्राम होते ते कसं होते, पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आपण ॲनालिसिस पेपरचं करणार आहोत. 2026चा जो आजचा पेपर झाला तो कसा होता आणि त्यानुसारच कट ऑफ कसा लागेल यावर पण आपण एक प्राथमिक अंदाज लावणार आहोत. म्हणा तुम्हाला तर माहितीच आहे की आपले जे आरोग्यम नर्सिंग क्लासेस हे यूट्यूब चॅनल आहे, यावर जे DMR आहे, DHS आहे, जे किंवा नर्सिंग रिलेटेड ऑल जे पण नोटिफिकेशन असतात, नवीन वॅकन्सी असतात किंवा मेडिकल फील्डच्या ज्याबद्दल नवीन इन्फॉर्मेशन असते ते आपण यावर टाकत असतो म्हणा. तर त्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि जर कंटेंट आपला आवडत असेल तर आपल्या मित्रांना पण शेअर करा. चला तर पाहूया आपण आजचं काय आहे. तुम्हाला सर्वांना आज एक अंदाज लागलेलाच असेल की बा एक नर्सिंगचा किती जरी अभ्यास असेल तरी नॉन नर्सिंग म्हणजे नॉन टेक्निकल जे पण सिलेबस असतात किंवा सब्जेक्ट असतात ते त्यावर आपला किती कमांड आहे, आपल्याला किती हे आहे, किती नॉलेज आहे, ह्यानुसार आपल्या हे जे म्हणजे मार्क आपले कमी जास्त वाढू शकतात. कारण आजचा GKचा जो पेपरमध्ये GK जो विचारला होता तो खूप थोडा हार्ड लेवलचं होतं. सर्वांसाठी खूपच म्हणजे थोडं जास्त क्वेश्चन सुटलेलं नाहीत असं सर्वांचं फीडबॅक आपल्याला आलेला आहे. सर्वांना विचारले आपले जेवढे आहेत, पण ज्यांना आपली जी CHOची बॅच परचेस केली होती त्यासाठी त्यांना नक्कीच नॉन टेक्निकलमध्ये त्यांना GKमध्ये चांगले मार्क येत आहेत. बऱ्यापैकी दुसऱ्यांपेक्षा नक्कीच 2-3 मार्क तरी आपल्या त्यांना जास्त पडत आहेत. तर त्यासाठी आपण जे आपले जे नॉन टेक्निकलच्या बॅचेस आहेत ते तुम्ही ते जॉईन करू शकता, त्यांना तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल म्हणा. चला तर आज आपले जो पेपर होता तो 100 MCQचा होता. त्यामध्ये जे आपले नर्सिंगचे होते ते 60 MCQ होते बघा. तर 60 MCQमध्ये बऱ्यापैकी सर्वांना हे सोपे गेलेले आहेत, कारण नर्सिंगचं जे सिलेबस असेल सर्वांचं कव्हर झालं होतं, त्यामुळे हे सर्वांना 60 इजी गेलेलं आहे. नंबर 2, पुन्हा जे प्रोग्राम होते बघा, NHM प्रोग्राम जे होते तर त्यावर 20 MCQ होते, ते पण बऱ्यापैकी सोपे गेले आहे. सर्वांना मी कमीत कमी 100 विद्यार्थ्यांना मी विचारला आहे फीडबॅक, तर त्यांचा असा आलेला आहे. पण त्यानुसार अंदाज काढता येईल. पण जे GKचे क्वेश्चन होते बघा, तर GKचे क्वेश्चन कोणालाही जमलेले नाहीत. कोणालाही 4 ते 5 असे क्वेश्चन सोडले तर दुसऱ्यांना जास्त जमलेले नाहीत म्हणा. त्यासाठी GKमध्ये सर्वांनी तिथे मार्क खाल्लेला आहे बघा. ज्यांना आपली बॅच घेतली त्यांना थोडाफार फायदा झालेला आहे. तर याच्या अंदाजानं जर आपण पाहिलं तर कट ऑफ काय लागेल, तर कट ऑफ समजा आता 100 MCQ होते आणि किती 200 मार्क होते बघा. 200 पैकी आता कास्टनुसार प्रत्येकाचा वेगळा लागेल बघा. तर आपल्या जागा किती होत्या, तर 1900 जागा होते बघा. एक ॲव्हरेज 1900. जर समजा 15,000 फॉर्म आले असेल तर कट ऑफ माझ्या अंदाजाने तर कमीच लागायला पाहिजे, कारण GKचे सर्वांनीच मार्क खाल्ले आहे. तर ज्यांना आपण 120च्या वर मार्क पडत आहेत बघा, म्हणजे ज्यांचे 60+ ज्यांचे MCQ बरोबर येत आहेत त्याने 100% त्यांचे लागण्याचे चान्सेस आहेत. ते बिंदास्त राहू शकतात, तुमचं सिलेक्शन होऊ शकते म्हणा. 60+ ज्यांचे MCQ बरोबर येत आहेत. हे झालं कट ऑफबद्दल. याच्यामध्ये कट ऑफमध्ये कास्टनुसार थोडंफार -+ होऊ शकते म्हणा, पण ज्यांचे 60+ येत आहे त्यानं बिंदास्त राहिलं तरी चालू शकते म्हणा. तुम्ही डॉक्युमेंट काय लागतात ह्याच्याबद्दल सर्व माहिती घेऊन ते तयारीमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे म्हणा. त्यानंतर आता आपण कट ऑफबद्दल पाहिलं बघा. त्यानंतर पुढं तर पाहू आपण आजचे GKचे क्वेश्चन कोणते होते बघा. जितके पण मला विद्यार्थ्यांकडून भेटले आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू म्हणा. त्याने एक क्वेश्चन विचारला होता बघा, तुम्हालाही माहिती असेल, आर्य समाज यांची स्थापना कोणी केली बघा. आर्य समाज यांची स्थापना कोणी केली म्हणून आपल्या जे GKचं PDF आहे बघा त्यामध्ये हा क्वेश्चन होता. तर काय याचं करेक्ट आन्सर काय, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 7 एप्रिल 1857 रोजी मुंबई येथे केली बघा. याचं करेक्ट आन्सर आहे. आता तुम्ही एक्झाम दिली आहे, तुम्हाला याच्यामध्ये कसा क्वेश्चन होता हे जास्त तुम्ही माहिती आहे म्हणा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे आणि क्वेश्चन GKचे टाकू शकता काय होते म्हणा. पण याचं करेक्ट आन्सर काय आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. नंबर 2चा क्वेश्चन बघा सांगितलेला होता म्हणजे आलेला होता का, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला. आजच्या घडीला हे स्थान कोठे आहे. आज म्हणजे त्यानं स्थान विचारलं होतं बघा, लोकेशन नाही का, लोकेशन विचारलं होतं. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, आजच्या घडीला हे नेपाळ या देशामध्ये आहे. नेपाळ देशामध्ये एक जिल्हा आहे बघा, रूपदेही काहीतरी दिलेलं आहे, त्या ठिकाणी हे स्थान आहे म्हणा. हा पण क्वेश्चन विचारला होता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता काय करेक्ट काय होतं, पण याचा करेक्ट आन्सर हे आहे बघा. तर नेक्स्ट पाहूया आपण नेक्स्ट काय क्वेश्चन होता बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय होता बघा, हडप्पा संस्कृतीचे प्रमुख शहरे. हा पण खूप महत्त्वाचा आहे बघा. IMP हिस्ट्रीचा जे आहे ना क्वेश्चन, हा खूप महत्त्वाचा आहे बघा. आणि खूप सिंपल क्वेश्चन आहे हा. ज्यानं पण रीड केलेला असेल त्याला हे लगेच येऊन गेलं असतं. हडप्पा संस्कृतीचे प्रमुख शहरे विचारले त्याने. एक तर हडप्पा आणि मोहनजोदडो हे दोन याचं करेक्ट आन्सर आहे बघा. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन विचारला होता त्यानं, जे 2026 बघा गेम रिलेटेड एक क्वेश्चन होता बघा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कोणता क्वेश्चन होता. तर मला आतापर्यंत हे 4 ते 5 क्वेश्चन भेटले बघा स्टुडंटकडून. तुम्ही पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि कोणते क्वेश्चन आहे होते ते आपण GKचे घेऊन येण्याचा प्रयत्न करूत म्हणा. तर त्यानंतर पाहूया आपण हे अशा प्रकारे हा 5 क्वेश्चनचा आपण सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते तुम्ही आणि मी घेऊन येतोच मला जितके होईल तितक्या लवकर. तर आपण पुढं पाहूया. तर अशा प्रकारे आजच्या GKचा हे होता. आपल्याला तुम्हाला तर माहितीच आहे आपली जी आरोग्यम नर्सिंग क्लासेसची जी बॅच आहे बघा, एक मिनिट आरोग्यम नर्सिंग क्लासेसमध्ये आपली एक नॉन टेक्निकलची खूप महत्त्वाची एक आपण बॅच लॉन्च केली बघा. तर ह्याला आपण नाव दिलेलं आहे गेम चेंजर बॅच बघा. यामध्ये आपण काय घेणार आहोत, अशी प्रत्येक जे आता आगामी येणारी 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्या DMARची ॲड दिसून येऊ शकते, पुन्हा DHSची 15 दिवसात येऊ शकते. त्यामध्ये नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे ते खूप महत्त्वाचा आहे बघा. तर त्यासाठी आपण एक लॉन्च केलं आहे बॅच. यामध्ये काय एक GK आहे, इंग्लिश आहे, मॅथ आहे, रिजनिंग आहे आणि मराठी. याचं पूर्ण नोट्स तुम्हाला यामध्ये काय भेटतील बघा सांगतो तुम्हाला. यामध्ये सर्वात
प्रथम म्हणजे तुम्हाला नोट्स भेटतील, परिपूर्ण IMP नोट्स भेटतील, त्यानंतर MCQ सेट भेटेल, नंतर PYQ भेटतील. असं हे पूर्ण दिलेलं आहे बघा. जे IMP आहे तेच दिलेलं आहे, तर तुम्ही ही परचेस करू शकता. सध्या ह्याची 999 हे जे हे आहे, पण 50% सध्या ऑफ आहे बघा. 100 पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी 50% ऑफ आहे, तर 499लाच तुम्हाला भेटून जाईल. हे तुम्ही परचेस करा. तुमचं जे नॉन टेक्निकलचं जे पण कमी मार्क येतात, तर त्यासाठी ही तुम्ही बॅच जर घेतली तर तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या DMER DHS किंवा आता जी नॉर्सेट आहे बघा 12 तारखेला, यामध्ये पण 20 MCQ असतात नॉन टेक्निकलचे, तर ह्यामध्ये तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल आणि तुमचं जे नोकरी लागण्याचं स्वप्न आहे ते आपण तुम्हाला लवकरात लवकर भेटण्याचे चान्सेस मिळू शकतात. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.